आता राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4 तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 1 जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तेव्हा छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। 2019 मध्ये ज्या पक्षानं जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्रांना जागा वाटप होणार आहे। हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे कायम आहेत। याबाबतचा निर्णय फेब्रुवारीमध्ये होईल। बघा, धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत। संभाजीनगर तर परंपरेने शिवसेनाच लढत आलेली आहे ना। परभणी ही शिवसेनेची जागा आहे। हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते। त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो। आघाडी म्हणून लढतो आहे। आमची भूमिका काँग्रेसची एकदम स्पष्ट आहे की कोणाला जागा कोणाला किती द्यायच्या वगैरे हा आमचा आघाडीचा प्रश्न नाही आहे। 48 जागा आम्हाला जिंकता आल्या पाहिजेत ही भूमिका आमची आघाडीची आहे।